नमस्कार, रिपोर्टरच्या शेत शिवारमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्रामध्ये जवळपास 40% खरीपाची पेरणी झाली। पावसाने उघडीप दिल्यानं धान वाळू लागलं। धान वाळत असल्यानं शेतकऱ्याचा जीव कासावीस होऊ लागला। येत्या 7 ते 8 दिवसामध्ये चांगला पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीची वेळ येऊ शकते। दुबार पेरणी करावी लागणार आहे। दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली तर शासन त्यांना बियाणं उपलब्ध करून देईल अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीनचं बियाणं देखील उगवलेलं नाहीये। अशा शेतकऱ्यांना देखील दुबार पेरणीसाठी बियाणं उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे। राज्य सरकारने ही घोषणा केली खरी, पण नेमकं किती बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार हे मात्र मंत्री महोदयांनी घोषित केलेलं नाहीये।